पुणे में आयोजित पत्रकार परिषद में महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के बचत और स्वदेशी संदेश का समर्थन किया। उन्होंने कहा कि देश को पेट्रोल डीजल के विकल्प सौर ऊर्जा और स्वदेशी संसाधनों की ओर बढ़ाना चाहिए। बावनकुळे ने इसे महात्मा गांधी की सोच से जुड़ा संस्कार बताया। तापा नाही दिला चालतं, आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू या विषयावर, पण माननीय प्रधानमंत्री मोदींचे मी महाराष्ट्राच्या जनतेकडून आभार मानतो। चांगला सकारात्मक संदेश महाराष्ट्राच्या जनतेला मिळाला आहे। पेट्रोल डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉल पर्याय, स्वदेशी पर्याय आहेत। सोन्याऐवजी या ठिकाणी स्वदेशामधलं त्या ठिकाणी सोनं चांदी जेवढं आहे तेवढंच आपण खरेदी करू विदेशातलं सोनं चांदी घेण्यापेक्षा। आणि दुसरं त्यांनी म्हटलं की गॅस बद्दल, तर गॅसचा तुटवडा जाणण्यापेक्षा आज आपल्याकडे परमेश्वराने इतकं मोठं सोलर दिलेलं आहे। सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अत्यंत चांगल्या शेगड्या या ठिकाणी आहेत, ज्या सिलेंडरला खूप मोठा पर्याय आहे। म्हणजे सौर ऊर्जेची शेगडी ही पूर्ण स्वयंपाक करू शकतं। आता त्या शेगड्या आता मार्केटमध्ये आलेल्या आहेत। आपला जी नैसर्गिक आपली जी संपत्ती आहे त्याचा वापर करून आपण गॅसमध्ये कटौती करू शकतो। पेट्रोल डिझेलला इथेनॉल पर्याय आहे। आणि या ठिकाणी तिसरा पर्याय आपल्याला आहे याचा सोने चांदीचा। ते सांगितलं तुम्हाला की विदेशातलं सोने चांदी घेण्यापेक्षा आपल्या देशातले पैसे आपल्या देशात राहावे। एकंदरीत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका स्वदेशी आहे, ती भूमिका देशाने एक्सेप्ट केली आहे। बचतीचा सल्ला दिलाय मला वाटतं हा सल्ला महात्मा गांधीजींनी या देशाला दिला होता। हा सल्ला अनादी कालापासून आपल्या अनेक त्या काळच्या आपल्या पूर्वजांनी दिलेला आहे। आपले संस्कारच हे आहे, बचत केली पाहिजे। महिलांना तर परमेश्वराचं वरदानच आहे बचतीचं। त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकीचा काही संदर्भ नाहीये।